श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. अध्याय 37 भाग 2. कातरखेडला महाराज होते तेव्हा त्यांच्या झोपडीत त्यांच्याबरोबर वाडीचे केशव भटजी विभूते तसेच नरसी गावची 2 मुले बापू आणि कृष्णा राहत असत. तसेच इंदूरचे टिल्लू शास्त्री आणि वाडीतून आलेल्या काही स्त्रियाही राहत होते. महाराज स्त्रिया सोडून सर्वांना वेदांत निरूपण सांगत. हा भाग संपूर्ण जंगल असल्याने पाण्याची व्यवस्था नव्हती. गणपती सिंह यांनी पाण्याची पूर्ण जबाबदारी घेतली. बैल आणि माकण त्यांनी यासाठी पाठवले. नर्मदेचे पाणी माकणीने आणून त्यांनी पाण्याची दुराव्यवस्था दूर केली. एके दिवशी पाणी वाहून आणणारा बैल अवचितच बसला आणि तडफडून गतप्राण झाला. आता बैलच गेला म्हटल्यावर साहजिकच पाण्याची सोय होणे अवघड होते. बैल गेला हे महाराजांना कळताच ते घटनास्थळी आले आणि आपल्या कमंडलूतील तीर्थ त्यांनी मृत बैलावर शिंपडले. तशी तो बैल क्षणात उठून स्वामींकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती. महाराजांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तोही परत कामास पाणी आणण्यास गेला. भक्तांच्यासाठी पाण्यात खंड पडू नये म्हणून महाराजांनी बैलास जीवदान दिले व अशी अद्भुत लीला केली. कातरखेडला विंचूही बरेच होते. महाराजांच्या दर्शनार्थ अनेक भक्त येथे गर्दी करीत. त्यात या विंचवांचा सुळसुळाट झालेला होता. विंचवांना मारा किंवा मारू नका असे काहीच महाराज कुणासही सांगत नसत. संध्याकाळी भजनाच्या वेळेस दिव्याभोवती शेकडो विंचू जमत. त्या विंचवांना पकडून भक्त मंडळी त्यांना एका पात्रात ठेवत व भजन संपले की त्या विंचवांना दूर नेऊन सोडत. त्या विंचवांना कुणीही तेथे मारत नसत. एका रात्री मात्र एका स्त्री भक्ताला विंचवाने 2 जागी दंश केला. ती मोठमोठ्याने रडू लागली. सर्व लोक धावत आले. काय झाले हे पाहण्यासाठी महाराजही आले. त्या बाईला विंचवानी दंश केला आहे हे कळताच महाराजांनी कडुलिंबाच्या डहाळीने तिला वारा घालण्यास सुरुवात केली जेणेकरून विष उतरेल. परंतु त्या विंचवाचे विष इतके जालिम होते की या उपायांचा उपयोग होईना. तेथेच गंगाधरपंत वैद्यही उपस्थित होते. स्वामींना ते नम्रपणे म्हणाले, प्रभू, आपली आज्ञा असेल तर एक उपाय सांगतो. त्याने त्या बाईचे विष नक्की उतरेल व त्यांना बरे वाटेल. महाराजांनी परवानगी देताच गंगाधरपंत त्या बाईला निजवलेल्या बाजेजवळ गेले व तिच्या बाजेखाली असलेली नागरमोथा नावाची वनस्पती त्यांनी काढली आणि तिचा उपयोग त्यांनी विष उतरवण्यासाठी केला. थोड्या वेळातच ती बाई रडायची थांबली व शांत झाली. विष जहाल असल्याने त्या बाईस पुढे 2 दिवस यातना सहन कराव्या लागल्या. पण नंतर मात्र ती बाई बरी झाली. आपत्ती निवारण झाल्याने गंगाधरपंतांना हायसे वाटले व ते स्वामींना म्हणाले, प्रभो, आपलीच कृपा म्हणून माझ्या हाताला यश आले. नागरमोथा वापरावी हा उपाय आपणच मला सुचवलात. आपले कृपाबळ आहे. माझ्यातील अहंकार वाढू नये म्हणून आपणच माझ्याकडे लक्ष ठेवावे. गंगाधर पंतांचा हा शरण भाव बघून महाराज किंचित हसले व त्यांनी पंतांचे कौतुक केले. डहीचे राजेसाहेब हे महाराजांचे परमभक्त होते. त्यांनी कातरखेडी जंगलात सर्वांची व्यवस्था चोख ठेवली होती. पण त्यांना मनातून इच्छा होती की महाराजांनी आपल्या राजगृही यावे व आपले आप्त नातेवाईकांचा उद्धार करावा. त्यांनी स्वामींजवळ प्रार्थना केली व आपली इच्छा पूर्ण करावी, नकार देऊ नये अशी विनंती केली. त्यांची भक्ती आणि मनापासून केलेली प्रार्थना ऐकून महाराजांनी त्यांच्याकडे जाण्यास संमती दिली. राजाला फार आनंद झाला. गणपती सिंह राजांनी एक शुभ दिवस पाहून सैन्य आणि शृंगारलेला हत्ती घेऊन ते स्वतः कातरखेडला आले व स्वामींना त्यांनी प्रार्थना केली की आपण हत्तीवर बसावे. परंतु स्वामींनी त्यास नकार दिला आणि वाडीच्या केशव भटजींना त्यांनी हत्तीवर बसवले व स्वतः राजेसाहेबांबरोबर पायी चालत निघाले. केशव भटजी हे वाडीच्या दत्ताचे पुजारी होते. सर्वजण त्यांना साक्षात दत्तच मानत. त्यामुळे महाराजांनी त्यांना हत्तीवर बसवले. सर्वजण राजगृही आले. तेथे त्यांचे थाटात स्वागत झाले. मंगलवाद्य वाजत होते. सुवासिनींनी आरती ओवाळून पुष्पवृष्टी केली. राजेसाहेब स्वामींना घेऊन सिंहासनाजवळ आले व त्यांना आदराने सिंहासनी बसवून त्यांची चरणपूजा अत्तरे, गंध, पुष्प, धूप, दीप लावून त्यांनी केली व आपल्या संपूर्ण परिवारास महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवण्यास सांगितले. सर्वजण स्वामींच्या चरणी लीन झाले. राजेसाहेबांचा कंठ दाटून आला.
शरीराला कंप सुटला. ते सद्गतीत झाले. त्यांचा भक्तिभाव पाहून स्वामी प्रसन्न झाले व राजेसाहेबांच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर महाराजांनी राजेसाहेबांना केशव भटजींचा यथायोग्य सत्कार करण्यास सांगितले. वाडीच्या पुजाऱ्यांची पूजा म्हणजे श्री दत्ताचीच पूजा या दृढ भावनेतून महाराजांनी राजेसाहेबांना केशव भटजींना द्रव्य देण्यास सांगितले. राजेसाहेबांनी ही अमाप द्रव्य उंची वस्त्र देऊन त्यांचा सत्कार केला. नंतर सर्व लवाजम्यासमवेत स्वामी तेथून निघाले व कातरखेडला परत आले. पर्णकुटीत आल्यावर महाराजांनी डहीचे माजी खजिनदार सुखानंद यांना औषधाच्या माहितीची यादी लिहून दिली. गंगाधर पंतांनीही त्याची प्रत लिहून घेतली. त्याचा उपयोग त्यांना पुढे वैद्यकी करताना झाला. कातरखेडच्या मुक्कामात महाराजांनी आत्मचिंतन मराठीतून लिहिले. साधकाने भक्ताने स्वतःशी चिंतन करावे व ब्रह्मरूप व्हावे यासाठी त्यांनी हे लिखाण केले. महाराजांचा कातरखेडला मुक्काम आता संपत आला होता. रामनवमी जवळ आलेली होती. गणपती सिंहराजे रामनवमीचा उत्सव साजरा करीत असत आणि त्यानिमित्ताने त्यांनी स्वामींना कीर्तन श्रवणाचे आमंत्रण दिले. रामनवमी झाली की पुढे गरुडेश्वरला निघून जावे हा विचार स्वामींनी मनात पक्का केला आणि त्यांनी राजेसाहेबांचे आमंत्रण स्वीकारले. चैत्रशुद्ध अष्टमीला महाराजांसह सर्व मंडळींनी कातरखेड सोडले आणि सर्व मंडळी रात्री 8 वाजता डही येथे येऊन पोहोचली. राजेसाहेबांनी सर्वांची व्यवस्था आपल्या बागेत केली. आजही या ठिकाणी गुरुवारी भजन करण्यात येते व प्रसाद वाटला जातो. राजेसाहेब हयात असेपर्यंत नियमित ते येथे येत असत. सर्वांचा मुक्काम बागेत होता. अष्टमीला रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीला महाराजांनी स्वामींना मंदिरात आणले. त्यांना बसाव्यास उच्च स्थान देऊन त्यांनाच श्रीराम म्हणून त्यांची षोडशोपचारे त्यांनी पूजा केली. त्यानंतर रामभाऊ बापट यांनी रामजन्माचे कीर्तन केले. स्वामीराया अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी प्रसाद वाटला, सर्वांना आशीर्वाद दिला. रात्री सर्वजण भजन गायन यात रंगून गेले. या सर्व कार्यक्रमास राजेसाहेब स्वतः जातीने हजर होते. दशमीचा भंडारा करण्यात आला. तिसऱ्या प्रहरी महाराज गरुडेश्वरला जाण्यास निघाले. राजेसाहेबांनी स्वामींना बरोबर शिपाई न्यावेत अशी विनंती केली, परंतु महाराजांनी त्यास नकार दिला. त्यांचे वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य, त्यामुळे कोणीही आग्रह करण्यास धजावले नाही. राजेसाहेबांनी वाडीच्या मंडळींना भेटवस्तू भाडे देऊन त्यांच्या प्रयाणाची व्यवस्था केली. स्वामींनी दंड कमंडलू हातात घेतला आणि सर्वांकडे प्रेमाने दृष्टिक्षेप टाकला आणि क्षणात ते पाऊल उचलून मार्गाला लागले. मागे वळूनही त्यांनी पाहिले नाही. स्वामी वियोगामुळे सर्वांचे डोळे पाणावले, अश्रुधारा वाहू लागल्या. महाराज अलीराजापूरहून पुढे निघाले. वाटेत शूलपाणेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि पुढे निबिड अरण्यात शिरले. गरुडेश्वरला जायचं हे मनात पक्क होते. ते जंगल घनघोर दाट होते. जंगलात हिंस्र श्वापदेही होती. काही ठिकाणी भिल्लांची तुरळक वस्ती होती. जंगलात जी पाऊलवाट होती तीही काटाकुट्यांची होती. अत्यंत कठीण मार्ग, चालण्यास अवघड, तरीही तसेच स्वामी मार्गक्रमण करीत होते. संपूर्ण प्रदेश अपरिचित असा होता. झाडी इतकी घनदाट होती की गरुडेश्वर किती लांब आहे याचा अंदाज येत नव्हता. वाट चुकून भरकटणार तर नाही ना, हा विचार स्वामींच्या मनाला स्पर्शून गेला. इतक्यात एक भिल्ल त्यांच्यासमोर उभा राहिला व त्यांना विचारू लागला की आपणास कोठे जावयाचे आहे. महाराजांनी आम्ही गरुडेश्वरला जात आहोत असे उत्तर दिले. तो भिल्ल त्यांना म्हणाला, मला जवळचा मार्ग ठाऊक आहे, तरी माझ्याबरोबर आपण चालावे. त्याच्या सांगण्याप्रमाणे महाराज त्याच्या मागे निघाले. तो भिल्ल पुढे आणि स्वामी मागे असे काही काळ प्रवास सुरू होता. थोड्याच वेळात ते दोघे नर्मदा काठी आले. त्या भिल्लाने स्वामींना सांगितले, ते समोर टेकडीवर दिसत आहे ते गरुडेश्वर आहे आणि उजव्या बाजूचे मंदिर आहे ते नारदेश्वर. आपण आता नर्मदामाई पार करावी व गरुडेश्वरी जावे. काही क्षण तसेच गेले. महाराजांनी त्या भिल्लाकडे एकटक बघितले आणि हा कोणीतरी अलौकिक आहे हे जाणून त्यांनी त्या भिल्लास विचारले, तू आहेस कोण? तो भिल्ल तसाच स्तब्ध उभा राहिला आणि महाराजांकडे आदराने पाहून किंचित हसून मूळ रूपात प्रगट झाला आणि म्हणाला, मी अश्वत्थामा आहे, या वनात वास्तव्य करून राहतो. असे म्हणून त्यांनी स्वामींना वंदन केले व परत भिल्ल रूप घेऊन जंगलात अदृश्य झाला. नर्मदेच्या किनाऱ्यावर महाराज उभे होते. समोर गरुडेश्वराच्या दर्शनाची हुरहुर त्यांना लागली होती.
क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपली छाटी नर्मदा जलावर पसरली आणि ते छाटीवर उभे राहिले. छाटी जलावर तरंगू लागली आणि सर 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 करत छाटी पहिलं तरी पोहोचली. अलौकिक असा हा चमत्कार काही जणांनी बघितला. गुरुराया नर्मदा पार करून गरुडेश्वरला आले आणि मंदिराच्या ओट्यावर उतरले. तो दिवस होता चैत्रवद्य अष्टमी, शनिवार, शके 1835, इसवी सन 1913. श्री क्षेत्र गरुडेश्वर हे बडोद्यापासून 48 किलोमीटर अंतरावर भरूच जिल्ह्यात राजपिपला या संस्थानामध्ये आहे. महाराजांच्या काळी येथे गावे नव्हती की काही वस्तीही नव्हती. 4-5 ढाकणे मंडळी तेथे झोपड्या बांधून राहिली होती. भिल्लांप्रमाणेच नर्मदेच्या पाण्यात उड्या मारून प्रवाहातील लाकडे पकडणे, मासेमारी ते करत असत. महाराजांच्या जीवनाचे उत्तर पर्व आता सुरू झालेले होते. थोड्या कालावधीतच अनेक लीला करून त्यांनी लोकोद्धार केला, भक्तांना कृतार्थ केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.